प्रकरण 5 भाग क्रमांक 5.2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या. जाणून घेऊया संख्या रेषेवर नैसर्गिक संख्या कशा मांडतात ते आपण पाहूया. 2 ते 9 दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मी इथे संख्या रेषा काढून 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. आता 2 ते 9 दरम्यानच्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे 2 व 9 मध्ये कोणकोणत्या संख्या आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. 2 ते 9 मध्ये पहा 3, 4, 5, 6, 7, 8 या संख्या आहेत. म्हणजे 2 ते 9च्या दरम्यान 6 संख्या आहेत. संख्या रेषेवर पूर्णांक संख्या कशा लिहितात त्याचा अभ्यास करूया. पहा ऋण 4 ते 5 दरम्यान किती पूर्णांक संख्या आहेत. ऋण 4 शून्याच्या डावीकडे येते त्यामुळे आणि 5 शून्याच्या उजवीकडे येते. त्यामुळे ऋण 4 ते 5 दरम्यान कोणकोणत्या संख्या येतात ते आपण पाहूयात. ऋण 4 व 5च्या दरम्यान ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4 एकूण 8 संख्या 8 पूर्णांक संख्या या 2 संख्यांच्या दरम्यान येतात. संख्या रेषेवर अपूर्णांकांची मांडणी करूया. म्हणजेच परिमेय संख्यांची कशी मांडणी करतात ते पाहू. 1/2 व 3/4च्या दरम्यान किती परिमेय संख्या आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. आता यासाठी छेद समान करून घेणं गरजेचे आहे. पहिल्या अपूर्णांकाचा छेद 2 आहे व दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 4 आहे. छेद समान करून घेऊया. 1/2, 2/2, 2/4 व 3/4. आता या परिमेय संख्यांची मांडणी आपण संख्या रेषेवर करूया. एका एककाचे 4 समान भाग करू. ऋण 1/4, ऋण 2/4, ऋण 3/4 व ऋण 1. इथे उजवीकडे 1/4 व 2/4, 2/4 व 3/4 यांच्या दरम्यान संख्या दिसत नाहीत. 2 व 3 या पूर्णांक संख्या आहेत. पण 2/4 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपण आता पाहूया. तर 1/2 व 4/7 यांच्या दरम्यान किती संख्या आहेत. इथे छेद समान नाही आहे. आपण इथे छेद समान करून घेऊया. छेद समान केल्यानंतर आपण त्यांची मांडणी संख्या रेषेवर करून घेऊ. 1/2 गुणिले 7 गुणिले 7, 4 गुणिले 2, 7 गुणिले 2, 7 1 7, 7 2 14, 4 2 8, 7 2 14. आता छेद समान झालेले आहेत. परिमेय संख्यांचे रूपांतरण कसे करायचे ते पाहूया. आता 7/14 व 8/14 एका एककाचे 14 समान भाग करायचे. तेव्हा आपल्याला मांडणी करता येईल. 0 ते 1च्या दरम्यान मी 14 भाग केलेले आहेत. आता या संख्या आपण मांडून घेऊया. 7/14 व 8/14. अगदी शेजारी या संख्या आलेल्या आहेत. यांच्या दरम्यान संख्या असतील का त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. 14ला जर आपण 10ने गुणले तर गुणाकार येते 70/140 आणि 8/14ला 10ने गुणले तर 80/140. 70 आणि 80 यांच्या दरम्यान किती संख्या येतील. 70 नंतर 70 ते 80च्या दरम्यान किती संख्या येतात ते आपण पाहूया. 70 नंतर 71, 72 असे करत करत 80पर्यंत संख्या येतील. म्हणजे 7/14 आणि 8/14च्या दरम्यान संख्या आहेत. तसेच 100ने गुणले तर 700/1400, 8ला 100ने गुणले, 14ला 100ने गुणले 800/1400. म्हणजे 700 ते 800 दरम्यान इथे आपल्याला परिमेय संख्या या संख्या रेषेवर लिहिता येतात. म्हणजेच परिमेय संख्यांच्या दरम्यान आपल्याला छेद मोठा करून
कितीही संख्या आपल्याला लिहिता येतात. परिमेय संख्यांचे छेद मोठे करता येतात. परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य संख्या असतात. म्हणजेच दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य संख्या असतात. परिमेय संख्यांचे अधिकाधिक छेद मोठे करून आपल्याला असंख्य संख्या लिहिता येतात. हे मला समजले. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. सराव संच 23 आपण सोडवूयात. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा. 2/7 व 6/7 या दरम्यानच्या परिमेय संख्या लिहा. 2 आणि 6च्या मध्ये 3, 4, 5, 3/7, 4/5 व 5/7 या 3 परिमेय संख्या येतील. चार 4/5 व 2/3 छेद समान नसल्यामुळे छेद समान करून घेऊया. 12/15 व 10/15. आता 10 आणि 12 यामध्ये दोनच संख्या मिळतील. त्यासाठी 12ला 2ने गुणून घेऊया आणि पुन्हा 10/15ला सुद्धा 2ने गुणून घेऊ. म्हणजे आपल्याला थोड्या मोठ्या संख्या मिळतील व 3 परिमेय संख्या शोधता येतील. 24/30 व 20/30. आता 20 आणि 24 याच्यामध्ये 3 संख्या आपण शोधू. 23, 24/30 व 20/30 यांच्यामध्ये 23/30, 22/30 व 21/30. अशा प्रकारे आपल्याला जर दोनच परिमेय संख्या मिळत असतील तर जास्त परिमेय संख्या मिळवण्यासाठी छेद मोठा करून घेता येतो. 2/3 व 4/5 ऋण 2/3 आहे. त्यामुळे छेद समान करून घेतले. ऋण 10 ते 12 या दरम्यान भरपूर संख्या येतील, कारण ऋण 10 संख्या रेषेच्या डावीकडे आहे आणि 12 ही संख्या रेषेच्या उजवीकडे आहे. त्यामुळे यातली कोणत्याही 3 संख्या तुम्ही निवडू शकता. इथं मी घेतलेल्या आहेत ऋण 9/15, 0 व 4/15. या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणत्याही संख्या घेतल्या तरी, परिमेय संख्या घेतल्या तरी चालतील. या 3 परिमेय संख्या आहेत. 7/9 ऋण 5/9 छेद समान आहेत. त्यामुळे ऋण संख्या व धनसंख्यांपर्यंत भरपूर संख्या आहेत. मी इथं ऋण 4/9, 1/9 व 6/9 या 3 परिमेय संख्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही 3 परिमेय संख्या या दरम्यानच्या घेऊ शकता. उदाहरण आहे ऋण 3/4, धन 5/4. आता छेद समान आहेत, त्यामुळे आपल्याला संख्या शोधायला छेद समान करावे लागणार नाही व ऋणसंख्या धनसंख्या असल्यामुळे भरपूर संख्या याच्यामध्ये आहेत. आपल्याला यातील फक्त 3च संख्या घ्यायच्या आहेत. ऋण 3 नंतर ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4. मग ऋण 1/4 घेतलं आहे, 2/4 घेतलेलं आहे आणि 4/4 घेतलेल्या आहे. या संख्या आहेत. 6व्या उदाहरणामध्ये आता इथे छेद समान नाही आहेत. छेद समान करून घ्यावे लागतील आपल्याला. 7/8 व ऋण 5/3 छेद भिन्न आहेत, 8 व 3. त्यामुळे तिरका गुणाकार करून आपण छेद समान करून घेऊ. 7/8ला 3ने गुणलेला आहे, ऋण 5/3ला 8ने गुणलेला आहे. 21/24 ऋण 40/24. आता या दरम्यान भरपूर संख्या येतील. ऋण 40, ऋण 39, ऋण 38 पासून 21 पर्यंत. 0 आहे, 0च्या पुढे 21 पर्यंत. या दरम्यानच्या तुम्ही कोणत्याही 3 परिमेय संख्या घेऊ शकता. आपल्याला 3च परिमेय संख्या विचारलेल्या आहेत. कोणत्याही 3 परिमेय संख्या मी इथं घेतलेल्या आहे. ऋण 39/24, 1/24, 22/24. 7वे उदाहरण आहे
छेद समान आहेत, त्यामुळे परिमेय संख्या शोधायला काही अवघड नाही आहे. 5 ते 11च्या दरम्यान 6/7, 9/8/7 व 10/7 या 3 संख्या घेतल्यात मी. उदाहरणामध्ये 0 व -3/4 या 2 संख्या आहेत. आता या 2 संख्यांच्या दरम्यान आपण संख्या रेषा काढून पाहूया किती संख्या मिळू शकतात. 0च्या डावीकडे -1, -2, -3 छेदस्थानी 4 ही संख्या आहे. 2च संख्या मिळत आहेत आणि आपल्याला विचारले 3 संख्या. आता त्यासाठी काय करायचं, आपण छेद वाढवून घेऊया. 2ने गुणलं मी, आता छेद झाला 8, म्हणजे 0च्या डावीकडे -1/8, -2/8, -3/8 अशा काही संख्या आहेत. मग या 3 संख्या आपल्याला घेता येतील. आपल्याला 3 संख्या मिळवण्यासाठी छेद वाढवता येतो. माहितीसाठी यम ही पूर्णांक संख्या असेल तर यम अधिक n 1 ही त्याच्या लगतची मोठी पूर्णांक संख्या असते. यांच्या दरम्यान एकही पूर्णांक संख्या नसते. क्रमागत नसलेल्या कोणत्याही 2 पूर्णांक संख्या मोजता येतात हे अनुभवा. मात्र कोणत्याही 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. आजच्या भागात आपण परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या उदाहरणासह सराव संच सोडवून आपण पाहिलेले आहेत. आज आपण काय शिकलो? 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. घरीच रहा, सुरक्षित रहा.